न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व जीवनशैली विषयक व्याख्यान संपन्न। नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ सिडकोच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन। नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ सिडको यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ तसेच ज्येष्ठांची जीवनशैली या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाची मासिक सभा मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब देसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर यशवंत पाटील संचालक यशवंत क्लासेस, अशोक कुटे संचालक 9 न्यूज, राहुल गणोरे सामाजिक कार्यकर्ते सिडको, आमदार सीमाताई महेश हिरे पश्चिम नाशिक, कैलास बापू चुंबळे सामाजिक कार्यकर्ते, कुमारी शिवानीताई पांडे सामाजिक कार्यकर्त्या सिडको आणि प्रकाश पी चकोर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस या दिवशी होता, त्यांचा देखील सन्मान करण्यात आला। यानंतर यशवंत पाटील सरांचे ज्येष्ठांची जीवनशैली या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले। ते म्हणाले, वय वाढल्यावर आपली आहारशैली आणि दिनचर्येत बदल करणे अत्यावश्यक आहे। आरोग्यपूर्ण जीवनासाठी योग्य सवयींचा अंगीकार करणे गरजेचे आहे। आणि ते नुसते केवळ ज्ञानेश्वरी सांगणारे नव्हते तर तसे जगणारे सुद्धा होते। आणि मग लीलावती कर्वे, शांताबाई शेळके वगैरे असे खूप काही वेगवेगळ्या विविध तऱ्हेचे पक्षाचे लोक मामासाहेब दांडेकरांचं ऐकायला यायचे। सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्या हातामध्ये जे जीवन आपल्याला प्राप्त झालेलं असतं, कारण जन्म तेव्हा कोठे कसा यावा आपल्या हातात नसतं। आपण ठरवून मी पुष्कळ जरी ठरवलं की शंकरभाऊ ओरोसते यांच्याच पोटी जन्माला यायचं आणि आमच्याच दिवशी यायचं हे आपल्या हातात नसतं आणि केव्हा जायचं हेही आपल्या हातात नसतं। परंतु त्या दरम्यान जे आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं असतं त्या आयुष्यामध्ये आपण कसं वागायचं, आता हे वागताना आपल्याला अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो। आणि ह्या विशेषतः आता मी कॉलेजच्या मुलांपुढे बोलत नाही हे मला माहिती आहे। कॉलेजच्या मुलांपुढे बोलताना मला शास्त्रज्ञांची वेगळी उदाहरणं द्यावी लागली असती, परंतु आता आपण सगळे ज्येष्ठ नागरिक आहोत, 60च्या पुढे गेलेलो आहोत। आपल्या हातामध्ये तिथे आपल्या भगिनी वगैरे बसलेल्या आहेत, आपल्या हातामध्ये तसं आयुष्य काहींच्या 5 वर्ष, काहींच्या 10 वर्ष, काहींचे 15 वर्ष, काहींचं 20 वर्ष एवढंच आयुष्य आपल्या हातामध्ये आहे, 20-25 वर्ष। आणि मग एवढ्या उरलेल्या आयुष्यात आपण कसं जगायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मला आत्ताचा विषय तो आहे, आता आपण जगायचं कसं। आता एक म्हणजे अनेक नागरिक संघटनामध्ये बोलवतात भाषण करतात, परंतु मी खूप लांबच्या गावाला जायचंय त्याचं आपण ज्या वेळेला प्रौढ झालेला असतो त्यावेळेला पहिलं पथ्य आपल्या खाण्याचं आपण ठेवायला पाहिजे। या कार्यक्रमास नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सर्व सभासद, कार्यकारी मंडळ तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंपी सरांनी केले व कार्यक्रमाचे संयोजन यशस्वीरित्या पार पडले।